व्हायरस मध्ये टू स्मॉल टू सी बट बिग इन इम्पॅक्ट. त्याला काय म्हणतात? कीर्ती लहान मूर्ती महान, आहे की नाही? कीर्ती लहान मूर्ती महान, असं व्हायरसचं काम. टू स्मॉल टू सी बट बिग टू इम्पॅक्ट. याचा परिणाम जगभरात सगळ्या जगाला पळवलं कोरोना. दिसायला एवढंच आहे, म्हणून जगात काही काही गोष्टीला छोटं नाही समजायचं. छोटं समजलं एखाद्या गोष्टीला की ते इम्पॅक्ट परिणाम किती मोठा करेल, अख्ख्या जगभरातल्या मोठ्या मोठ्या देशाची अर्थव्यवस्था मातीत घडली. म्हणून छोटी गोष्ट किती मोठा परिणाम करते हे सांगता येते का? नाही. ही शिकाय भेटली व्हायरस कडून. कारण आता मी मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा जसं म्हणतात की चायनाकडून तो कोरोना व्हायरस आला होता आहे ना, त्यानं किती आपली वाट लावली होती. 2-3 वर्षाची अर्थव्यवस्था आपली काही राहिलं का आपल्याकडे? अशा पद्धतीने व्हायरस काय करत असतात? टू स्मॉल टू सी, दिसायला छोटे बट बिग टू इम्पॅक्ट असं म्हणतात. याची साईज जर काय असेल तर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. बॅक्टेरियापेक्षा 10 ते 100 पट लहान आहे. कशाने बघावं लागतात? मायक्रोस्कोपने बघावं लागतं. ठीक आहे. साईज 10 mm to 100 mm, विजिबल ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. याला जर बघायचं असेल तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच वापरायचा. ठीक आहे. कोणत्या मायक्रोस्कोपने बघायचं? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने. ठीक आहे. आता आपण याचे काही महत्त्वाचे पॉइंट बघणार आहोत की हे एवढं व्हायरस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. मायन्यूट म्हणजे अत्यंत लहान आहे. दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. बॅक्टेरियापेक्षा 10 ते 100 पट लहान आहेत. कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बघता येतात. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट. इंडिपेंडंटचा अर्थ होतो स्वातंत्र्य. की हे जे सापडतात हे पठ्ठे वेगळे वेगळे राहतात, स्वतंत्र. ठीक आहे. कोणावरही डिपेंड नाही. तुम्ही कसं मम्मी किंवा पप्पा बाहेर गेले की एकटे फिरतात, तसला कार्यक्रम आहे. इंडिपेंडंट पार्टिकल्स. व्हायरस इज अ लॉन्ग मॉलिक्यूल डीएनए डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड आणि आरएनए मीन्स रायबो न्यूक्लिक ऍसिड कवर्ड विथ द प्रोटीन कोट. आता आपण जसं नाही का रेनकोट घालतो, काय करत असतो आपण पावसाळ्यात? रेनकोट घालतो. हे पठ्ठे काय करत असतात? म्हणजे भाऊ आपण व्हायरस हो, आपल्याला काय लागते? तर प्रोटीन कोट लागते. आपण असा साधा सुद्धा कोट घालत नाही. कुठला कोट घालायलो? प्रोटीन. आणि प्रोटीनचा कोट घालून हे फिरत असतात. डीएनए आणि आरएनए. म्हणजे डीएनए आणि आरएनए वर काय असतं? तर प्रोटीनचा कोट राहतो. काय राहतो? प्रोटीनचा कोट. व्हायरस सर्वाइव्ह ओनली इन द लिव्हिंग प्लांट. हे व्हायरस कुठं जगतात? तर सजीव प्लांट मध्ये अँड ॲनिमल सेल. निर्जीव गोष्टीत वाढत नाहीत. जनरली हे वाढतात कुठं? तर प्लांटची सेल किंवा ॲनिमलची सेल. कशाची? प्लांट किंवा ॲनिमलची सेल. देअर ओन प्रोटीन प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन विथ द हेल्प ऑफ फर्स्ट सेल and create their numerous replica. replica means जसं आपण आपली झेरॉक्स कॉपी काढतो झेरॉक्स मशीन वर जाऊन, तसं ही पठ्ठे काय करतात? सेल. की अशा पद्धतीचा हे व्हायरस आहे. ठीक आहे. हे व्हायरस काय करत असते? असा व्हायरस आहे, कल्पना करा. हे गेला दुसऱ्या एका सेल मध्ये. सेल दीदी म्हणते आजा बेटा हे बीच में इधर गया. गेल्यावर काय म्हणायला लागला? की ठीक आहे अगं आता मी तुझ्याच पोटात राहिलो. पोटात राहिल्याच्या नंतर तिचा सगळा आहार काढून दे. आणि मग काय करते? तिच्यासारख्या रिप्लिका तयार करते. रिप्लिका शब्दाचा अर्थ काय आहे? प्रतिमा. प्रतिमा. आणि मग येतच नाही का काय लागले? 1 2 3 4 तिच्यासारखेच दुसरे रूप. बरोबर आहे. गंगाधरी शक्तिमान आहे. गंगाधरी शक्तिमान एकच, तसे नका तिचे रूप. आणि मग असे भरपूर व्हायरस तयार व्हायला लागले. इकडे बघा, हे व्हायरस 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 व्हायरस. याच्यापासून नवीन रिप्लिका, अजून याच्यापासून दुसऱ्या रिप्लिका. ठीक आहे. कोणातरी दुसऱ्या सेल मध्ये गेल्याच्या नंतर ही क्रिया करतात. म्हणजे स्प्रेड कसं होत असतो व्हायरस? अशा पद्धतीने स्वतःच्या रिप्लिका तयार करतो. आणि ते घर कोणतं वय? प्राण्यांच्या सेल मध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो सजीव सारखा वागत नाही. बाहेर बिचार ऍटमॉस्फिअर मध्ये म्हणते आय एम अ डेड, निर्जीवासारखे गुणधर्म. पेशीत गेलं की मी काय झालो म्हणते? सजीव. म्हणून इथं वाक्य त्यांनी दिलेलं आहे की तो कड्यावर आहे. सजीव आणि म्हणजे निर्जीव आणि सजीवच्या कडा आहे. व्हायरस सर्वाइव्ह ओनली इन द लिव्हिंग प्लांट अँड ॲनिमल सेल प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन विथ द हेल्प ऑफ सेल. की ते स्वतःचं मग प्रोटीन प्रोड्यूस करतं. त्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल याला? व्हायरस कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट अँड ॲनिमल. हे प्राण्याचे आणि वनस्पतीचे पक्के दुश्मन आहेत. कारण त्याच्यात ते रोग तयार करतात व्हायरस. बरोबर आहे. आता त्याचं स्ट्रक्चर आपण इथं बघूया. इथे नाही का स्ट्रक्चर दिलेलं आहे.
हे वरचा प्रोटीनचा कोट आहे. आपण कसा कोट घालतो बघा प्रोटीन वर, त्याला म्हणतात कॅप्सिड. काय म्हणायचं? कॅप्सिड. आपल्या पोटालाच वरून कॅप असते, तिथं लक्ष ठेवायचं. कॅप्सिड हे कोट होईल त्याचा. आणि आतमध्ये हे काय जे आहे त्याला म्हणतात जेनेटिक मटेरियल किंवा जेनेटिक मॅटर. हे असतं डीएनए आरएनए, डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड तुम्ही ते पिक्चर पाहा. म्हणजे कोणती दयाची मालिका कोणती रे? उलटा चष्मा. कोणती? सीआयडी. कोणती आहे? सीआयडी मध्ये काय खून झाला, काय झालं, काय शोधतात? डीएनए. डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. याच्यावरून हे म्हणजे तुमच्या जीवनाची तुमचा ठसा आहे, ब्लूप्रिंट म्हणतात की तुम्ही काय आहात. तुमचं सगळं कार्यक्रम इथं सापडतो, कोणता व्यक्ती असते. म्हणून नाही का बॉडीचा सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठला असतो तर डीएनए आरएनए. कारण ते जेनेटिक मटेरियल म्हणतात. आता बघा क्लोरेला नावाचं जे आहे हे व्हायरस आहे. त्यानंतर टोमॅटो बीट व्हायरस प्लांट व्हायरस आहे. त्यानंतर फंगस मधला व्हायरस आहे सॅचारोमायसेस. आणि प्रोटोझोआ मधला प्रोटोझोआ अशा पद्धतीचा व्हायरस आहे. त्यानंतर बघा आपल्याला काही गोष्टी त्याच्यातल्या नाही का अजून बघा की काय गोष्टी लक्षात. याच्यात काय असतं? डीएनए आरएनए असतं. नो सेल स्ट्रक्चर, पेशी सारखा आकार आहे का? नाही. नो इंडिपेंडंट मेटाबॉलिझम, स्वतःची चयापचय प्रक्रिया नाही. जसं मी श्वासोश्वास घ्यायला लागलो, बरोबर आहे. हृदयाचं नाही का काहीतरी नाही का प्रोसेस होत आहे, बरोबर आहे. अन्नजन्याची प्रक्रिया व्हायला लागली, घाम निघण्याची प्रक्रिया, सगळ्या बॉडीतल्या प्रक्रियेला एकदाच जे होते त्याला म्हणतात मेटाबॉलिझम, चयापचय प्रक्रिया. अशी निर्जीव वस्तूमध्ये नसते, ठीक आहे. म्हणजे व्हायरस मध्ये बाहेर असताना ह्या प्रोसेस घडत नाही. कॅन नॉट रिप्रोड्यूस इट्स ओन, स्वतः काही नवीन तयार करत नसतात निर्जीव वस्तू. ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट लिव्हिंग अँड मल्टिपल्स ओनली इनसाइड द लिव्हिंग सेल. आणि हे पठ्या फक्त लिव्हिंग सेलच्या मनातच डेव्हलप होतात, नवीन जीवासारखं वागत असते. बॅक्टेरिया हे व्हायरस, त्यानंतर बॅक्टेरियोफोज हे व्हायरस दॅट इन्फेक्ट द बॅक्टेरिया. त्यानंतर बघा आपल्याला जर याचं काही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर शिकायची असेल तर ही आहे, तुम्ही हे लक्षात घ्या. सगळ्यात व्हायरस अटॅच टू द होस्ट सेल. आता समजा की तुम्ही आहात, ही माझी स्किन, या स्किन मधली पेशी आहे, याच्यावर अटॅक केला आहे व्हायरस. व्हायरसने केलं की इथं तोंडापासून कुठल्याच्या नंतर काय झालं, मनात माझ्या डीएनए आहे, पठ्ठ्या इथून जाऊन इथे गेला. जेनेटिक मटेरियल इंटर्स द होस्ट सेल. काय करते जेनेटिक, ते इंटर्स द होस्ट सेल, त्या होस्ट सेल मध्ये जाते. त्यातून व्हायरल जेनेटिक मटेरियल युजेस द होस्ट मशिनरी टू मेक द कॉपीज. आणि मग काय करत असते, ते स्वतःच्या कॉपीज बनवत असते, स्वतःसारखे दुसरे का 1 2 3 दिसायला लागले. ते बनल्याच्या नंतर आता परफेक्ट झाले, न्यू व्हायरल पार्टिकल्स आर फॉर्म. बरोबर सगळेच्या सगळे नाही का नवीन पार्टिकल जमले पेशीच्या आतमध्ये. आता कुठली पेशी, पेशी म्हणली त्या सगळ्यांनी नाही का असं मारलं, चलो पेशी आता तू राहू शकत नाही आणि फक्त राहणार. आणि पेशी फोडून टाकली, होस्ट सेल बस्ट, त्याला म्हणतात लायसिस. फक्त डोक्यात ठेवायचं, लायसिस शब्द म्हणजे काय, अख्ख्या आतमधल्या व्हायरसनं पेशीला फोडून टाकलं आतमधून, आणि त्याला म्हणतात लायसिस, फुटणे. काय म्हणतात त्याला? लायसिस. आणि रिलीजिंग व्हायरस. आता पेशी फुटली की व्हायरस सगळ्या शरीरात झाला, कारण ती पेशी फुटली ना. आता कशात झाला व्हायरस? अख्ख्या ब्लड मध्ये गेला आणि फ्री व्हायरस इन्फेक्ट द न्यू सेल. आणि अजून ते व्हायरस दुसऱ्या पेशीकडे गेले. ते बाई एक सुरुवात झाली, अजून हा व्हायरस पटक्या नाही का पुन्हा नाही का याच्यासारखी सुरुवात झाली, याच्यात सेल मध्ये गेला आणि मग आपल्या बॉडीने असा रोग कंटिन्युअसली पसरत झाला. कळायला लागलं? लक्ष द्यायला लागलं? त्यानंतर बघा आता व्हायरल डिसीज इन द ह्युमन्स. आपण आताच बघितलं होतं की डॉक्टर कोणतं जाम्पी हे लक्षात ठेवायचं. व्हायरल डिसीजेस कोणकोणते आहे? हे कोणतं आहे? डेंगू, हे रॅबीज, हे कोविड-19, हे हेपॅटायटिस, हे एड्स, हे मिल्स, हे पोलिओ, हे इन्फ्लुएन्झा. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर लक्षात ठेवा की डू यू नो ह्युमन पोलिओ व्हायरस आहे, इन्फ्लुएन्झा व्हायरस, HIV एड्स व्हायरस. कॅटलला म्हणजे गुरांना कोणता? पी कोरोना व्हायरस. पी कोरोना, आपल्याला नुसता कोरोना, यांना पी कोरोना. त्यानंतर प्लांटला कोणता आहे? टोमॅटो विल्ट व्हायरस. विल्ट व्हायरस लक्षात ठेवायचा. टोबॅको मॉस्किटो व्हायरस दुसरा एक आहे, टोबॅको मोसाइक व्हायरस.
म्हणजे विल्ड शब्द आणि मोसाईक शब्द लक्षात ठेवा. प्लांट पासून होतो तो. एक तंबाखू पासून कॅन्सर होतो, तो टोबॅको मोसाईक व्हायरस. पप्पाला सांगायचं बाबा खात असाल तर तेव्हा तुम्हाला कोणता व्हायरस होतो, कोणता व्हायरस एंटर व्हायला लागला, टोबॅको मोसाईक व्हायरस. आणि प्लांट पासून टोमॅटोला कोणता होते, सॉरी विल्ट टोमॅटोला असणारा व्हायरस कोणता आहे, विल्ट व्हायरस. ठीक आहे. बॅक्टेरियाला बॅक्टेरिया फेज, ज्याला व्हायरस अटॅक द बॅक्टेरिया असं म्हणतात. त्यानंतर आता लक्षात ठेवण्यासारखं स्मॉल साईज अँड ग्रेट इम्पॅक्ट म्हणायचं. या कीर्ती लहान मूर्ती महान. परिणाम खूप जास्त. साईज 10 ते 100 नॅनोमीटर. विजिबल म्हणजे ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप न पाहू शकता. डीएनए आरएनए असतात त्याच्यात, फक्त दोन्हीपैकी एकच असतं पण हे किंवा ते. त्यानंतर प्रोटीन कोड इज कॉल्ड कॅप्सिड, की ते आतमध्ये त्यानं कोड घातला की नाही डीएनए आरएनए, त्याला काय म्हणायचं, कॅप्सिड. काय म्हणायचं कोटाला, कॅप्सिड. इंडिपेंडेंट मोटॅलिझम ॲब्सेंट, की त्याच्या स्वतंत्र पद्धतीने आपलं जसं सगळ्या क्रिया शरीराच्या चालतात तसे याचे सेपरेट चालत नाही. रिप्रोड्यूस ओनली इनसाइड द लिव्हिंग सेल. आता नवीन पेशीला जन्म कधी देते पठ्या, हे व्हायरस नवीन व्हायरस कधी पैदा करते, ते म्हणजे मी जाऊन कुठं पैदा करतो, दुसऱ्या पेशीमध्ये. त्यानंतर ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट आहे. त्यानंतर कॉजेस डिसीज इन द प्लांट, ॲनिमल आणि ह्युमन. रोपट्यांमध्ये, प्राण्यांमध्ये, मानवामध्ये हे व्हायरस असे कांड करतात आणि बिमाऱ्या तयार करतात. लक्ष द्या.